24 डिसेंबर 1999 ची संध्याकाळ होती। शुक्रवारचा दिवस होता। घड्याळात 4:30 वाजले होते। काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडियन एअरलाइन्सची फ्लाइट IC 814 नवी दिल्लीच्या दिशेने झेपावलं होतं। साधारण 5 वाजायच्या सुमारास विमान भारतीय वायुक्षेत्रात दाखल झालं। त्याचे पायलट होते कॅप्टन देवीशरण। नेहमीप्रमाणेच प्रवास चालला होता। प्रवासी शांत होते, पण अचानक 5 अतिरेकी प्रवासी आपल्या जागेवरून उठून उभे राहिले। त्यांच्या हातात हत्यारं होती। त्यातला एक जण ओरडून म्हणाला, प्लेन हायजॅक हुआ है, कोई हुशारी नहीं चाहिए। पायलटला सुद्धा धमकी दिली गेली। एखाद्या चित्रपटात घडावी अशीच घटना त्या दिवशी विमानात घडत होती। तेव्हा मात्र सगळेजण घाबरले। त्यांनी विमानाच्या पायलटला विमान पाकिस्तानकडे घेऊन जाण्याची मागणी केली आणि तेव्हा कळलं की भारताचं विमान हायजॅक झालंय, अपहरण झालंय। याच 1999च्या प्लेन हायजॅकची कहाणी आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। इंडियन एअरलाइन्सची फ्लाइट IC 810 या विमानात 176 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर्स होते। अपहरण करणाऱ्या अतिरेक्यांनी प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात भारतात अटकेत असलेल्या 35 इस्लामी अतिरेक्यांची सुटका आणि रोख रक्कम $20 कोटी एवढी देण्याची मागणी केली होती। हायजॅकर्सनी पायलटला विमान लाहोरच्या दिशेने वळवण्यास भाग पाडलं, पण पुरेसं इंधन नसल्याचा बहाणा करत कॅप्टन देवीशरण यांनी अतिरेक्यांना सांगितलं की आपल्याला अमृतसर इथं विमान उतरावं लागेल, नाहीतर विमान क्रॅश होईल। अतिरेक्यांनी सुद्धा परवानगी दिली आणि विमान अमृतसरमध्ये उतरवलं गेलं, कारण इथंच आपल्याला त्यांना पकडण्याची संधी होती। विमानाला इंधन म्हणजेच फ्यूल भरण्यासाठी अमृतसरमध्ये उतरवलं गेलं। दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारताला एक चांगली संधी मिळाली होती, पण प्रत्यक्षात मात्र काहीच झालं नाही। यासाठी दिल्लीमध्ये एक मॅनेजमेंट ग्रुप बनवला गेला, ज्याचं नाव होतं क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप। या दिल्लीतील क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपनं अमृतसर विमानतळ अधिकाऱ्यांना विमानात इंधन द्यायला थोडा उशीर लावा असं सांगितलं होतं। पंजाब पोलिसांचे सशस्त्र कर्मचारी फ्लाईटवर हल्ला करण्याच्या तयारीतच होते, पण त्यांना दिल्लीकडून लवकर ऑर्डर मिळाली नाही। अपहरणकर्त्यांना हळूहळू संशय यायला लागला। त्यांनी कोणताच विचार न करता पायलटला इंधनाशिवायच विमान घेऊन जायला भाग पाडलं आणि विमान तिथून लाहोरला रवाना झालं। विमान लाहोरमध्ये इमर्जन्सी लँडिंगसाठी विचारलं गेलं, पण पाकिस्तानने त्याला नामंजुरी दिली। लाहोरमधल्या विमानतळाच्या सर्व लाईट्स बंद केल्या गेल्या। अत्यंत कमी इंधन पातळीमुळे पायलटनं सांगितलं की विमान लाहोर हायवेवर क्रॅश होऊ शकतोय, त्यामुळे विमान लवकरात लवकर एअरपोर्टवर उतरवायची परवानगी द्या। लाईट्स ऑन झाल्या आणि हे विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। लाहोरमध्ये उतरलं ते 8:07 लाहोरमध्ये भारताकडून असं सांगितलं गेलं की या विमानाला कोणत्याही परिस्थितीत मदत करू नका, पण वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून दहशतवाद्यांनी त्यातल्या एका प्रवाशाला ठार मारलं। त्याचं नाव होतं रूपम कातियाल। हा त्या हायजॅकमधला पहिला बळी ठरला। नंतर फ्यूल भरलं गेलं आणि त्या रात्री 10:32 लाहोरवरून विमानानं उड्डाण केलं। त्यानंतर ते विमान दुबईतील अल मिन्हाद एअरपोर्टवर रात्री 3 वाजता उतरलं गेलं। तिथे विमानात इंधन भरू देण्याच्या बदल्यात काही प्रवाशांची मुक्तता करण्याचं ठरलं। दुबईत एकूण 25 लोकांना विमानातून सोडलं। यात बहुतांश महिला आणि लहान मुलं होती। त्यानंतर एक दिवसानं डायबिटीस असलेल्या एका व्यक्तीला सुद्धा सोडण्यात आलं। अशा एकूण 26 लोकांना सोडलं। आत अडकलेल्या प्रवाशांची अवस्था खूप बेकार झाली होती। त्यांना नीट जेवण नव्हतं, पाणी सुद्धा मिळत नव्हतं। दुबईमध्ये एक दिवस उलटला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला विमान पुन्हा उड्डाण घेत थेट अफगाणिस्तानातल्या कंधार एअरपोर्टवर गेलं। त्या काळात कंधार तालिबानच्या ताब्यात होता। कंधार विमानतळावर उतरल्यावर कॅन्सर झालेल्या एका महिलेला सुद्धा उपचारासाठी विमानातून बाहेर जाण्याची परवानगी दिली आणि तीही फक्त 90 मिनिटांसाठी। विमानातल्या प्रवाशांना कट्टरवाद्यांनी बंदी बनवलं होतं, त्यामुळे भारत सरकारच्या अडचणी वाढत चालल्या होत्या। मीडियाचा दबाव वाढत होता। ज्यांना बंदी बनवलं होतं त्यांचे नातेवाईक सरकारविरोधात निदर्शनं करत होती। या दरम्यान अपहरणकर्त्यांनी आपल्या 36 साथीदारांच्या सुटकेसह $20 कोटी खंडणी मागितली होती। पुढचे 6 दिवस हे विमान तालिबानच्या लोकांनी घेरलेलं होतं। भारताला आधी वाटलं होतं की तालिबान आपली मदत करतंय, पण नंतर त्यांच्यावर संशय यायला लागला। अजित डोवाल हे स्वतः आपल्या टीमसोबत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कंधारला गेले। भारत सरकारचे अधिकारी, तालिबानी आणि हायजॅकर्स यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं। बऱ्याच तासांच्या बोलण्यानंतर तालिबानच्या विनंतीवरनं त्यांनी पैशांची मागणी मागे घेतली, पण भारतीय कैदेत असलेल्या आपल्या साथीदारांच्या सुटकेची मागणी
ते मागे घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर सुद्धा बराच वेळ चर्चा चालली. खूप वेळानंतर 36 पैकी 3 अतिरेक्यांना सोडण्याचा विचार पक्का करण्यात आला. या विमानात बहुतांश भारतीय नागरिक असले तरी ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान, स्पेन आणि अमेरिका या देशांचे नागरिक सुद्धा या विमानाने प्रवास करत होते. तत्कालीन NDA सरकारला विमानातल्या सर्व प्रवाशांच्या सुटकेसाठी 3 कट्टरवाद्यांना कंधारला नेऊन सोडून द्यावं लागलं. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारचे परराष्ट्र मंत्री जयवंत सिंग स्वतः या 3 कट्टरवाद्यांना घेऊन कंधारला गेले आणि त्यांना तिथं त्यांच्या हवाली केलं. हे कट्टरपंथी होते जैश ए मोहम्मदचे प्रमुख मौलाना मसूद अझहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद. ह्या सगळ्यांना त्यांच्या हवाली केलं आणि सगळे प्रवासी आपल्या ताब्यात घेतले. भारत सरकारने कट्टरवाद्यांमध्ये समझोता झाल्या भारताला असं वाटलं होतं की तालिबान त्या हायजॅकर्सना ताब्यात घेतील, पण तसं झालंच नाही. झालं तर उलटच. हायजॅकर्स आपल्या हत्यारांसकट विमानातून उतरले आणि एअरपोर्टवर आधीच वाट पाहत असलेल्या एका गाडीमध्ये जाऊन तातडीनं बसले. तालिबानचा एक अधिकारी त्या सगळ्या हायजॅकर्सना घेऊन एका गाडीत बसला आणि पाकिस्तान बॉर्डरकडे रवाना झाला. तेव्हा मात्र पूर्णपणे सगळ्यांना समजलं होतं की या प्लेन हायजॅकमध्ये पाकिस्तानचा पूर्णपणे हात होता. 31 डिसेंबरला भारताच्या ताब्यात असलेल्या 3 कट्टरवाद्यांची सुटका झाल्यानंतर विमानातल्या 155 प्रवाशांची मुक्तता करण्यात आली. पण असं म्हणतात की इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करणाऱ्या कट्टरवाद्यांनी आपल्या सुटकेच्या गॅरंटीसाठी तालिबानच्या एका अधिकाऱ्याला आपल्या ताब्यात घेतलं होतं. काही प्रवाशांनी सांगितलं की विमानाचं अपहरण झाल्यानंतर कट्टरवाद्यांनी आपल्याच गटातल्या सहकार्याला सुद्धा मारलं होतं. या सगळ्याचा दोष पाकिस्तानला द्यावा लागेलच. सोबतच तालिबाननं सुद्धा त्यांची मदत केली होती. भारत सरकार तेव्हाच त्या हायजॅकर्सना पकडू शकलं असतं जेव्हा प्लेन अमृतसरमध्ये होतं. पण सरकारच्या हलगर्जीपणामुळं किंवा मिसकम्युनिकेशनमुळं याचा तोटा भारतावर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की जैश ए मोहम्मद सारखी दहशतवादी संघटना तयार झाली. तिला बळ आले आणि आपल्याला 26/11 सारख्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं. तर ही माहिती होती भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली पहिली आणि शेवटची प्लेन हायजॅक स्टोरी. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.